युद्ध तुम्ही सुरू केलंय पण ते संपवणार आम्ही. इराणचा हा खळबळजनक इशारा आज संपूर्ण जगाची झोप उडवणारा ठरलाय. तेहरानच्या आकाशात धुराचे लोट आहेत आणि इस्रायलमध्ये युद्धाचे सायरन वाजतायत. इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केलाय. इराणमधील 6 महत्वाची शहरं तेहरान, इस्फहान, कोम, कराज, तब्रीज आणि खोर्माबाद एकाच वेळी हादरली आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या निवासस्थानाजवळ बॅलिस्टिक मिसाईल्सने हल्ला करण्यात आलाय. युद्ध तुम्ही सुरू केलंय पण संपवणार आम्ही असा इशारा इराणने दिलाय. पण जर हे युद्ध लांबलं तर जगाची फाळणी कशी होईल? भारत नेमका कोणाच्या बाजूने उभा राहील आणि या युद्धाचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. इस्रायलने या कारवाईला प्री एम्पिटिव्ह स्ट्राईक असं म्हटलंय. म्हणजेच इराणकडून होणारा संभाव्य हल्ला रोखण्यासाठी केलेली ही प्रतिबंधात्मक कारवाई आहे. इराणच्या गुप्तचर यंत्रणेचे मुख्यालय आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय की इराण कधीही अण्वस्त्रधारी राष्ट्र होणार नाही. या हल्ल्यानंतर इराणने आपलं हवाई क्षेत्र बंद केलं असून देशभरात आणीबाणी घोषित केली. प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलसह युएई, कुवेत आणि कतारमधील अमेरिकन तळांवर मिसाईल्स डागण्यास सुरुवात केली. परिस्थिती इतकी गंभीर आहे की तेल अविव मधील सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. इस्रायलमध्ये शाळा महाविद्यालय बंद करून नागरिकांना बंकरमध्ये जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. जर हे युद्ध 2025च्या संघर्षापेक्षाही अधिक चिघळलं तर जग 2 स्पष्ट गटात विभागलं जाईल. त्यातील गट 1 असेल इस्रायल आणि अमेरिकेचे समर्थक. या गटाचं नेतृत्व अमेरिका करते. ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी यांसारख्या पाश्चात्य देशांनी अमेरिकेच्या मॅक्सिमम प्रेशर धोरणाला पाठिंबा दिलाय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सौदी अरेबिया, युएई आणि बहरीन सारखी सुन्नी अरब राष्ट्रही इराणच्या वाढत्या प्रभावामुळे अप्रत्यक्षपणे इस्रायलच्या बाजूला आहेत. अब्राहम करारामुळे हे संबंध अधिक दृढ झालेत, जरी त्यांना उघडपणे युद्धात पडण्याची इच्छा नसली तरी. दुसरा गट असेल इराणचे समर्थक. इराणच्या मागे रशिया, चीन आणि उत्तर कोरिया ही मोठी शक्ती उभी आहे. रशियाने इराणला आधुनिक क्रूज मिसाईल्स पुरवली आहेत, तर चीन आर्थिक आणि तांत्रिक रसद पुरवते. याशिवाय इराणच्या ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स मध्ये लेबनॉनचा हिजबुल्ला, येमेनचे हौथी बंडखोर आणि गाझातील हमास यांसारखे गट सक्रिय आहेत, जे इस्रायलवर विविध बाजूंनी हल्ले करू शकतात. आता आपण पाहूया दोन्ही देशांची ताकद किती आहे. इराणकडे 6 लाख सक्रिय सैनिक आणि 3.5 लाख राखीव फौज आहे. त्या तुलनेत इस्रायलकडे 1.7 लाख सक्रिय सैनिक असले तरी त्यांचे 4.5 लाख राखीव सैनिक अत्यंत प्रशिक्षित आणि तंत्रज्ञान कुशल आहेत. हवाई दलाचा जर विचार केला तर इथे इस्रायलचे पारडे जड आहे. इस्रायलकडे F-35 सारखी स्टेल्थ विमानं आहेत, जी रडारला चकवा देऊ शकतात. इराणची विमानं जुन्या बनावटीची आहेत, पण इराणची खरी ताकद त्यांच्या मिसाईल आर्सेनलमध्ये आहे. त्यांच्याकडे हजारो बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत, जी थेट इस्रायलच्या शहरापर्यंत पोहोचू शकतात. इस्रायलची आयरन डोम आणि डेव्हिड स्लिंग ही यंत्रणा जगात सर्वोत्तम मानली जाते. इराणकडे रशियन बनावटीची S-300 यंत्रणा आहे, पण ती इस्रायलच्या स्टेल्थ तंत्रज्ञानासमोर किती टिकेल हा प्रश्नच आहे. भारतासाठी ही परिस्थिती अत्यंत कठीण आहे. भारताचे इस्रायलशी धोरणात्मक आणि संरक्षण संबंध आहेत, तर इराण सोबत ऊर्जा सुरक्षा आणि चाबहार बंदर यामुळे महत्वाचे संबंध आहेत. भारताची भूमिका तटस्थ आहे. पंतप्रधान मोदींनी वारंवार सांगितले की हे युग युद्धाचं नाही. भारत सध्या दोन्ही देशातील आपल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याला प्राधान्य देतोय. मात्र जर युद्ध जागतिक स्तरावर घसरलं तर भारताला आपली तेल आयात आणि व्यापार मार्गांसाठी मोठी कसरत करावी लागेल. या युद्धाचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.
इराण हा मोठा तेल उत्पादक आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा मार्ग जर बंद झाला तर तेलाच्या किमती $100 प्रति बॅरलच्या पार जाऊ शकतात. परिणामी भारतात पेट्रोल डिझेल महाग होईल. युद्धाच्या बातमीने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण असून भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळू शकते. विशेषतः पेंट, टायर आणि एव्हिएशन क्षेत्रातील कंपन्यांना मोठा फटका बसेल. एअर इंडिया आणि इंडिगोने आधीच आपली उड्डाणं वळवली आहेत. हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास महाग आणि लांबचा होणार आहे. संरक्षण तज्ज्ञ मेजर जनरल अनिल बाम यांच्या मते अमेरिकेला इराणमध्ये पूर्ण सत्तांतर हवंय. जर रशिया आणि चीन या युद्धात पूर्णपणे उतरले तर हे तिसरं महायुद्ध ठरू शकतं. सध्या संपूर्ण जगाचे डोळे तेहरान आणि तेल अवीववर खिळले आहेत. ही आग शांत होणार की भडकणार, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.